बातम्यांचा गजर पहा फक्त लोकनजर। आमच्या लोकनजर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। वाशिम जिल्ह्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून तांदूळ तस्करांनी आपले डोके वर काढले आहेत। वारंवार याबाबत तहसीलदार यांना लेखी तक्रारी दिल्या आहेत, मात्र अद्याप तहसीलदार यांच्याकडून कोणत्याही प्रकारे तांदूळ तस्करांवर कारवाई करण्यात आली नाही। याबाबत सामाजिक कार्यकर्त्या सुनीता म्हैसरे यांनी कारंजा तहसीलदार कुणाल झाटे यांना लेखी तक्रार दिली आहे। तक्रारीमध्ये कारंजा तालुक्यातील दोनच धरणज बुद्रुक, कामरगाव, बेलखाड, कामठा, बेमळा, लाडेगाव, ब्राह्मणवाडा, मुंडे, मसला, धोत्रा, टाकळी बुद्रुक या ग्रामीण भागामध्ये तांदूळ तस्कर आपले वाहन घेऊन स्वस्त धान्य दुकानांमधून मिळालेल्या तांदूळ, गहू, ज्वारी धान्याची गोरगरिबांना पैशाचे आमिष दाखवून खरेदी करतात। हा सर्व प्रकार दिवसा घडत असून अद्याप कोणत्याही प्रकारे कारवाई करण्यात आली नाही। या गंभीर प्रकारावर तहसीलदार कुणाल झाटे यांनी वेळेस लक्ष देऊन होणाऱ्या प्रकारावर कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता सुनीता म्हैसरे यांनी केली आहे। वाशिम जिल्हा प्रतिनिधी विश्वास कुटे।